Yes, Start Auntie. with the I'll start with the prayer. Yes. Yes. Okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Man. Welcome, Judah. Welcome, everyone, for another shiur on Kabbalah. Thank you, Vacha. We hope that everyone is in good health. Thank you. Over to you, Judah. How's Thank your you. mommy? Okay, we will Also very start. fine. Yeah, we will start. आजचा क्लास आहे ना, मला राखीलने ना काहीतरी 2-3 क्वेश्चन, 2च क्वेश्चन पाठवलं. मी ते क्वेश्चन वाचतो. एव्हरीबडी नो काय क्वेश्चन आहे, आणि मग त्या हिशोबाने मी आन्सर द्यायचा प्रयत्न करीन. ओके. Questions about life आहे. Okay. Does a human being carry their destiny, good or bad, to the next life? हा पहिला क्वेश्चन आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे की वाय बॅड थिंग हॅपन्स टू, म्हणजे आता क्वेश्चन मोठा आहे पण मी ह्याच्यामध्ये सांगतो, वाय बॅड थिंग हॅपन्स टू गुड पीपल अँड गुड थिंग हॅपन्स टू इव्हल पीपल, असा क्वेश्चन आहे. चांगल्या माणसांना का त्रास आहे आणि वाईट माणसांची काय भरभराट, असा क्वेश्चन आहे. ओके, तर पहिल्या क्वेश्चनचा मी शॉर्ट मध्ये आन्सर देतो. पहिल्या क्वेश्चनचा शॉर्ट मध्ये आन्सर काय आहे की एक आपला जस्टिसचा लॉ आहे, तोराचा जस्टिस, तोराचा मिशपाती त्याचा लॉ आहे की मिन्ना केनेगेत मिन्ना, म्हणजे मिद्दा केने, म्हणजे जसा आपण काम करतो ना तसं आपल्याला मिळतं ह्या लाईफ मध्ये. जे आपण केलं त्याचा म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन असतं तसं. तर जे कामं केली, जे काय केलं ना त्याचं रिॲक्शन ह्या वर्ल्ड मध्ये आपल्याला मिळतं. ओके, कुठल्या असतात, कुठल्या गोष्टी असतात ना, त्या कुठल्या गोष्टींचं काय होतं की आपल्याला सगळ्या अख्ख्या माणसांना वाटतं की नाही मिळालं त्या माणसाला, त्यांनी नाही भरला, त्यांनी नाही हे केला. पण तसा काय नसतं. माणूस सगळा आपला ह्या जन्मी जे करताना तो ह्या जन्मी भरून जातं. आणि जास्ती जे गोष्टी केलेल्या असतील ना, जे नाही भरलेल्या असतील, अशा गोष्टी जे असतात ना, ते ज्याच्या बरोबर केलंय ना तर त्याला भरायचे असतात, म्हणून त्यांनी केलेले असतात. कारण काहीतरी अख्खा टोटल जो सिस्टम असतो ना, त्या सिस्टम मध्ये काय असतं की एनर्जी इज नॉट क्रिएटेड अँड एनर्जी इज नॉट वेस्टेड. तर जे होतं ते सगळं इकडं आपण अख्खा सगळं हे करून जातो. तरी पण आपण असं बघतो की कितीतरी वाईट गोष्टी, म्हणजे आपल्याला वाटतं की वाईट गोष्टी नाही भरून निघालेल्या आहेत, तर ते पुढच्या लाईफ मध्ये जातील काय. तर आपल्या जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये आपण कपालाच्या सिस्टम मध्ये काय बघितलं की ह्या बॉडीसाठी नेफेशसाठी बॉडीसाठी एक वेगळा सोल आहे, जो सेल्फिश आहे, बॉडीचा विचार करतं, त्याला आपण अॅनिमल सोल बोलतो. तर हा अॅनिमल सोल जो आहे ना, जो अॅनिमल सोलनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, तो अॅनिमल सोललाच भोगायला लागतात. आणि तुमचा जो गॉडली सोल आहे ना, तो गॉडली सोल जो असतो, तो अपर लेवलचा जो गॉडली सोल आहे ना, जो कनेक्शन झाल्यावर गॉडली सोल मिळतो, त्या गॉडली सोलनी जे केलेल्या गोष्टी आहेत ना, त्याच्याबद्दल आपण म्हणजे वाय गुड थिंग हॅपन्स टू बॅड पीपल अँड बॅड थिंग हॅपन्स टू गुड पीपल, असा जो क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. तर एक लक्षात ठेवा की आहे ना, आपला जो अॅनिमल सोल आहे ना, अॅनिमल सोल याच्यामध्ये आहे ना काय 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 क्वालिटीज आहेत. त्या अॅनिमल सोल मध्ये एक क्वालिटी आहे की अॅनिमल सोल आहे ना, आपला आपला माणसाचा अॅनिमल सोल आहे ना, तो आहे ना सगळ्यांसारखा वागू शकतो. तर त्याच्यामध्ये एक एम्पॅथी आणि म्हणजे हायर लेवलच्या जे फॅकल्टीज आहेत ना, त्याच्यामधून एम्पॅथी आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात ना, म्हणून तो आहे ना सगळ्यासारखा वागू शकतो. म्हणजे अॅनिमल सोल आपला. ओके, तसेच तो कुत्र्यासारखा पण वागू शकतो, गाढवासारखा पण वागू शकतो, है ना. पण बोलतो ना माणसाला काय गाढवासारखा वागतं किंवा तो वाघासारखा वागू शकतो. ब्रेव, म्हणजे सगळ्या सगळ्या जे क्वालिटीज आहेत ना, अख्ख्या क्रिएशन मध्ये जे सगळ्या क्वालिटीज आहेत ना, क्रिएशन म्हणजे हा जो फिजिकल क्रिएशन आहे ना, फिजिकल क्रिएशन मध्ये जे सगळ्या क्वालिटीज आहेत ना, त्या सगळ्या क्वालिटीज सांगती तो सारखा तो वागू शकतो. ओके,
दुसऱ्या अॅनिमल लोकांना आहे ना ही सूट आहे ना दिलेली नाही. दुसरा अॅनिमल आहे ना, दुसरा कुठला पण अॅनिमल आहे ना, तो अॅनिमल दुसऱ्या अॅनिमल सारखा नाही वागू शकत. एखादा वाघ आहे ना गाढवासारखा नाही वागू शकत, किंवा एखादा गाढव आहे ना वाघासारखा नाही वागू शकत. बरोबर. पीक आहे ना तो पीक सारखाच वागू शकतो. तुम्ही एखाद्या घोड्याला सांगाल पीक सारखा वागतो, तो पीक सारखा नाही वागू शकत. किंवा एका पीकला सांगाल घोड्यासारखा वागतो, तो घोड्यासारखा नाही वागू शकत. कारण प्रत्येक अॅनिमल सोलचा काय असतं, प्रत्येक अॅनिमल सोलचा जो जो त्यांचा सॉफ्टवेअर आहे ना, तो सॉफ्टवेअर त्यांना काय करतं, त्या लोकांना त्या अॅनिमल सारखाच वागायला देतं. त्या अॅनिमलच्या व्यतिरिक्त दुसरा वेगळा काय वागायला देत नाही. का? कारण त्यांच्याकडे फक्त अॅनिमल सोल असतं. ओके. माणसाचा जो अॅनिमल सोल आहे ना, त्या माणसाच्या अॅनिमल सोलला काय करायचं आहे, माणसाच्या अॅनिमल सोलला गॉडली सोल बरोबर कनेक्शन होऊन, गॉडली सोल बरोबर काहीतरी गॉडली कामं करायची आहेत, आणि गॉडली सोलचा टूल बनायचं आहे, आणि गॉडली सोल बरोबर काहीतरी हे करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय होतं, तो जो ह्युमन अॅनिमल सोल आहे ना, तो ह्युमन अॅनिमल सोल आहे ना, सगळ्या गोष्टींसारखा वागू शकतो. तो पीक सारखा वागू शकतो, घोड्यासारखा वागू शकतो, झाडासारखा वागू शकतो, लेझी होऊन तो दगडासारखा वागू शकतो, खाटेवर झोपून तो खाटेसारखा गादीसारखा वागू शकतो. ओके. तर तो अॅनिमल सोल, ह्युमन अॅनिमल सोल मध्ये ती क्वालिटी आहे. आता हा जो क्वेश्चन होता ना, की डेस्टिनी आणि आपण जे केलेलं ते काय होतं, तर जर एखादा माणूस आहे ना, एखादा माणूस जसा वागतो ना, त्या टाईप मध्ये त्याच्या अॅनिमल सोलला आहे ना, पुढच्या लाईफ मध्ये आहे ना, त्याला तो रिपीट हे करायला लागतो, भरून काढायला लागतो त्याला. जर एखादा माणूस आहे ना गाढवासारखा वागला, एखादा माणूस घोड्यासारखा वागला, एखादा माणूस कशासारखा वागला, तर त्याला आहे ना त्या हिशोबाने त्याला त्या अॅनिमल मध्ये जाऊन आहे ना, त्या अॅनिमलचा, असं नाही की मेल्यावर सेकंड जन्मामध्ये तो अॅनिमल बनेल, पण तो सेकंड तो मेल्यावर तो सोल जो आहे ना, अॅनिमल सोल आहे ना, तो अॅनिमल सोल आहे ना, त्या अॅनिमलला कनेक्ट होऊ शकतो. एखाद्या जिवंत अॅनिमलला पण कनेक्ट होऊ शकतो थोड्या टाइमसाठी, आणि तो काय करतो, तो एक्सपिरियन्स करतो की त्या अॅनिमलमध्ये ती अॅनिमलची क्वालिटी काय आहे. म्हणजे एखादा माणूस या लाईफ मध्ये ना, त्या लाईफ मध्ये जर गाढवासारखा वागला ना, तर आहे ना मेल्यावर आहे ना त्याला आहे ना थोडा टाइम आहे ना, त्याच्या अॅनिमल सोलला, नाही गॉडली सोलला, अॅनिमल सोल जो आहे ना, तो अॅनिमल सोलला आहे ना, त्याच्या जाऊन त्या गाढवामध्ये जाऊन राहायला लागतं. 1 मिनिटासाठी राहायला लागत असेल, 1 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, आपल्याला नाही माहिती किती आहे, पण त्याला त्याचा जो अख्खा जो ते क्लिअर होईपर्यंत त्याला त्या गाढवामध्ये राहायला लागतं, आणि त्याला त्या अॅनिमल सोलला आहे ना ती एक्सपिरियन्स घ्यायला लागलं की गाढव सारखा का वागतोय. आणि एखादा गाढव असतो ना, तो गाढवासारखं का वागतं, कारण त्याच्या अॅनिमल सोलचा तो हे आहे, त्याच्या अॅनिमल सोलचा ती क्वालिटी आहे, म्हणून तो वागते. तर हा जो ह्युमन अॅनिमल सोल आहे ना, तो तिकडे जाऊन त्या अॅनिमल सोल, त्या अॅनिमलला टच करू शकतो, अॅनिमलच्या आतमध्ये जाऊन तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आणि ह्याच्याने काय होतं, त्याचा जो गाढवासारखा वागलेला जो हे असतं ना, त्याचा ते इकडं जमलेलं त्याचं जे अकाउंट बॅलन्स असतं ना, तो अकाउंट बॅलन्स सेम होतं. तर पुढच्या जन्मी आहे ना ट्रान्सफर नाही होत काय गोष्टी, त्याला आहे ना त्या पिरियड असतं आपला जो मेल्यापासून 1 वर्षाचा पिरियड आहे ना, ते मेल्यापासून 1 वर्षाच्या पिरियड मध्ये अॅनिमलचं वेगवेगळं अॅनिमल सोल आहे ना, तो वेगवेगळा एक्सपिरियन्स घेऊन तो त्याला स्वतःला साफ करत असतं, आणि गॉडली सोल असतं ना, तो गॉडली सोल त्याचा गॉडलीनेसच्या इकडे जायसाठी त्याचा हे करत असतं. आणि मग तो 1 वर्षाचा जो आपला मेल्यानंतरचा 1 वर्षाचा पिरियड आहे ना, त्या पिरियड मध्ये मग तो अॅनिमल सोल आणि तो गॉडली सोल एक होतं, आणि तो त्याच्या ह्या लाईफ मध्ये काय केलं ना त्याप्रमाणे तो जातो. पण जर एखादा माणूस आहे ना अॅनिमल सारखाच वागत असेल ना, तर आपल्या आपल्या याच्यामध्ये आहे ना कट ऑफ म्हणून हे आहे, कट ऑफ होतं त्या तोरामध्ये लिहिलं आहे, युअर सोल विल बी कट ऑफ फ्रॉम द कम्युनिटी. सोल कट ऑफ होतं. सोल कट ऑफ होतं म्हणजे काय होतं, तो मरत नाही माणूस. सोल कट ऑफ होतं म्हणजे तुमचा जो गॉडली सोल आहे ना, तो गॉडली सोल तुमच्यापासून कट ऑफ होतो. आणि मग ती व्यक्ती आहे ना, ती अॅनिमल सोलनीच अख्खा लाईफ काढतो त्याचा. जोपर्यंत तो अॅनिमल सोल परत ट्राय नाही करत ना त्याच्या गॉडली सोलला कनेक्ट करायला, तोपर्यंत तो कट ऑफ असतो त्याच्यामध्ये. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत. जसा एक सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट ना, ती म्हणजे ना किप्पूरच्या दिवशी जो किप्पूरचा रोजा नाही पकडत आणि किप्पूरचा हे नाही पाळत ना, किप्पूरच्या दिवशी म्हणजे तो 7 शब्दात सारखा आहे किप्पूर. है ना, शब्दात 7 शब्दात सारखा आहे. तर किप्पूरच्या दिवशी आहे ना, जो किप्पूर, जो इस्रायल आहे, बेने इस्रायल आहे, जो ज्युइश आहे ना, तो किप्पूरचा दिवस जर नाही पाळत ना, तर त्याचा सोल काय होतो, त्याचा सोल कट ऑफ होतो. म्हणून किप्पूरमध्ये कोणी रोजा पकडावा नाही पकडावा ना, त्याच्यामध्ये हे दिलंय की जो माणूस रोजा पकडू शकतो, जो माणूस नमाज करू शकतो, जो माणूस माफी मागू शकतो, नाही मशिदीत जाऊन पण माफी मागू शकतो, ज्याच्याकडे सगळ्या अख्ख्या गोष्टी आहेत आणि तो ते नाही करत,
त्या दिवशी, तर त्याचा सोल काय होतो, त्याचा सोल कट ऑफ होतो. सोल कट ऑफ होतो, कुठला सोल कट ऑफ होतो त्याचा, त्याचा गॉडली सोल कट ऑफ होतो त्याच्याकडे. मग त्याची बॉडी तो जिवंत राहतं, कारण त्याची बॉडी चालवासाठी गॉडली सोलची गरज नाही, त्याची बॉडी चालवासाठी अॅनिमल सोल, त्या अॅनिमल सोलची गरज आहे. आणि अॅनिमल सोल काय, अॅनिमल सोल त्याचा जो सोलचा जो एसेन्स आहे ना, त्या सोलच्या एसेन्सनी इथे जे पाठवलेला जो एकदम कमीत कमी जी लाईट आहे ना, तो त्याचा अॅनिमल सोल असतो. तो अॅनिमल सोल त्याची लाईफ इकडे, तो त्याचा जेवढा लाईफ आहे ना, तो लाईफ त्याचा तो घालवतो एकदम. ओके, कितीतरी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. शब्दाच्या दिवशी मुद्दाम आग पेटवतं, शब्दाच्या दिवशी आग पेटवला ना तर तोच हे आहे तोरामध्ये. शब्दाच्या दिवशी काम केलं ना तर तोच हे आहे. तुम्ही पैसा कमवासाठी आणि हे करायसाठी आणि ते करायसाठी शब्दाच्या दिवशी काम करता, हे करता ना, तर त्याच्याने काय होतं, तो आपला अॅनिमल सोल आहे ना, त्याच्यापासून गॉडली सोल कट ऑफ होतो. कारेत बोलतात त्याला, कारेत. ओके, तर हा जो सिस्टम कशासाठी आहे, तो सिस्टम ह्याच्यासाठी आहे कारण अॅनिमल सोलनी जे केलं ना, त्याच्यानी गॉडली सोल इफेक्ट होऊन अपर स्पिरिच्युअल लेवल जे आहे ना, तिथं गडबड नाही झाली पाहिजे, स्पिरिच्युअल लेवल खराब नाही झाला पाहिजे. पण तो स्पिरिच्युअल लेवल जो आहे ना, तो स्पिरिच्युअल लेवल वेगळ्या मटेरियलने आणि वेगळ्या गोष्टींनी बनलेला आहे. मग जो अॅनिमल सोल जे करतं ना, तो अॅनिमल सोलला इकडं अॅनिमल फिजिकल वर्ल्ड मध्ये आणि लोअर वर्ल्ड मध्ये जो अॅनिमल सोलचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये त्याला भरायला लागतात सगळ्या गोष्टी. म्हणून जे कर्माचे लॉ आहेत ना, दुसऱ्या रिलिजन में कर्माचे लॉ आहेत ना, म्हणजे टिट फॉर टॅटनी कर्म केला आणि मग तुम्हाला ते भरून द्यायला लागतं, ते कुठल्या वर्ल्डसाठी आहेत, ते नुसत्या अॅनिमल सोलच्या वर्ल्डसाठी आहेत. कारण अॅनिमल सोल जेव्हा अपर लेवलच्या वरच्या लेवलच्या सोलला जेव्हा कनेक्ट होतं ना, वरच्या लेवलची जी कनेक्शन आहे ना, त्या वरच्या लेवलच्या कनेक्शन मध्ये त्याला योगामध्ये आहे ना, त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. की तो ह्या समाधीमध्ये गेला, तो त्या समाधीमध्ये गेला आणि एंड मध्ये तो अमक्या अमक्या समाधीमध्ये गेला. आणि एंडची जी समाधी आहे, त्याला बोलतात की तो परमात्मामध्ये विलीन झाला. तर परमात्मामध्ये विलीन झाला म्हणजे काय, परमात्मामध्ये विलीन झाला म्हणजे त्याचा गॉडली सोल जो आहे ना, अप्पर लेवलचा, तो नेशामा आहे ना, तो नेशामा बरोबर कनेक्ट जे होतो ना अॅनिमल सोल, तर तो नेशामा बरोबर कनेक्ट व्हायचा जो अॅनिमल सोलचा जो आहे ना, तो अॅनिमल सोलला तो परमात्मामध्ये विलीन झाल्यासारखं वाटतं. तर एखादा माणूस, एखादी व्यक्ती जर आहे ना फक्त अॅनिमल सोलनी जगत असेल ना, तर तो जेव्हा हायर लेवलचा स्पिरिच्युअल लेवल क्लाइम करतो ना, तर त्याला स्पिरिच्युअल लेवलमध्ये जे प्लेजर मिळतं ना, तो प्लेजर, तो आनंद आहे आणि परमानंद आहे आणि ते सगळा आनंद आहे. आणि तुम्ही बोलाल की मग ते दुसऱ्यांना काय एक्सपिरियन्स होतं आणि आपल्याला काय एक्सपिरियन्स नाही होत. बरोबर ना, कारण ते लिहिलेलं आहेत ना, दुसऱ्या स्पिरिच्युअल सिस्टम मध्ये लिहिलेलं आहेत ना, की फक्त असा बसला आणि श्वासोच्छ्वास असा घेतला, हे घेतला आणि मग इकडं असं चक्र फिरतं आणि मग असा आनंद वाटतं. मग इकडे हे होतं, मग तिथं हे होतं, मग ते होतं, है ना. मग वर जसा जसा चक्र वर जातं तसा आनंद मिळत जातं आणि मग टॉप लेवलला गेल्यावर तो आनंद मिळतो. मग तो आपल्याला का नाही एक्सपिरियन्स होत, सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे ना. तुम्ही जर बघायला गेलात ना, तर नॉन ज्युईश जी माणसं आहेत ना, नॉन इस्रायल बेने इस्रायल जी माणसं आहेत ना, ती लोकांना आहे ना ते एक्सपिरियन्स होतं. आपल्याला ते एक्सपिरियन्स नाही करतायत. का नाही करतायत एक्सपिरियन्स, कारण त्याचं कारण आहे त्याचं. कारण जर तुम्ही आहे ना पाण्यामध्ये राहत असाल ना, तर तुम्हाला आहे ना कधीच समजत नाही की तुम्ही पाण्यात राहताय. जर तुम्ही आहे ना ह्या जगामध्ये राहताय आणि तुम्ही एअर घेताय ना, हवा घेताय आतमध्ये, बाहेर सोडताय, हे करताय, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही मोठेपणा नाही वाटत. पण तुम्ही जर पाण्यामध्ये बुडी मारली आणि हवा नाही मिळाली ना, तर तुम्हाला वाटतं की आता हवा कधी मिळेल, हवा कधी मिळेल, आणि मग तुम्ही वर येता आणि हवा घेता. बरोबर ना. जर तुम्ही पाण्यामध्ये राहताय आणि तुम्हाला ताण लागली, तर तुम्हाला पाण्याची ताण नाही लागणार आहे. पण तुम्ही पाण्यामध्ये वारा जर तुम्हाला मिळाला ना, तर तुम्हाला वेगळा एक्सपिरियन्स मिळेल. तर तुम्ही जर स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्येच बॉर्न झालो आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्येच राहत असाल आणि स्पिरिच्युअल ऍटमॉस्फिअर मध्येच राहत असाल ना, तर तुम्हाला ते स्पिरिच्युअल जे दुसरं सांगतात ना, ते स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स नाही येतील तुम्हाला, कारण तुम्ही तिथंच राहताय. तुमचा जो स्टार्ट आहे ना, तुमचा जो स्टार्ट आहे, तो स्टार्ट कुठे आहे, तो स्टार्ट अशा लेवलमध्ये आहे ज्या लेवलमध्ये तुम्हाला म्हणजे ते झाला ना, तर तुम्हाला काय वाटणार नाही. जर एखादा ओलाचिंब माणूस आहे ना, पाण्यामध्ये राहणारा ओलाचिंब माणूस आहे, तो पाण्यामधून बाहेर निघाला तर त्याला ओलाचिंब नाही वाटणार आहे. तो त्याचं ते नॅचरल गोष्ट आहे त्याची. पण एखादा सुक्या जमिनीवर राहणारा माणूस जेव्हा पाण्यामध्ये उडी मारतो आणि बाहेर येतो ना, तर त्याला थंडी लागतं, त्याला ओला वाटतं. का वाटतं, कारण त्याची ती नॅचरल गोष्ट नाही. तसा अॅनिमल सोल जो फिजिकल वर्ल्ड मध्ये जेव्हा राहते ना, नुसता फिजिकल वर्ल्ड मध्ये राहणारा जो अॅनिमल सोल आहे ना, तो जेव्हा स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये ट्रॅव्हल करतोय ना, तर त्याला जे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स येतात ना, ते स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स तो
डिस्क्राईब करते तेव्हा ते काय, ते कर्माचं लॉ आहे, ते लॉ आहेत. कुठलं लॉ? आनंद मिळाला, परमानंद मिळाला, माझा एक दोस्त आहे सुखानंद, असं कितीतरी आनंद आहे. तर हे सगळं आनंदचं जे हे आहेत ना, ते काय आहेत, कारण तो जसा जसा स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये वर जाते ना, तसं तसं ते अॅनिमल सोलचा तो एक्सपिरियन्स आहे. पण तुम्ही जर अॅनिमल लेवलवरच नाही राहता, तुमचा सोल जो आहे ना, तुमचा सोल अॅनिमल लेवलवर राहतच नाही, तुमचा सोल जो आहे ना, तो गॉडली लेवलवर राहते, वरच्या लेवलवर राहते. तर त्याला ते नाही वाटत, त्याला त्याच्याबद्दल काही नवल नाही वाटणार आहे. कारण त्याचा जो नॅचरल जो एन्व्हायरमेंट आहे ना, तो काय, ती स्पिरिच्युअल आहे. तो स्पिरिच्युअल मध्ये राहणारा जो गॉडली सोल आहे ना, त्याच्यासाठी स्पिरिच्युअल याच्यामध्ये ट्रॅव्हल केल्यावर ज्या ज्या गोष्टी होतात तो तो परमानंदिनी, महाआनंदी, ते सगळं आनंद आहेत. आणि जेव्हा अॅनिमल सोलचा कनेक्शन होतं ना गॉडली सोल बरोबर, कुठं होतं गॉडली सोल बरोबर अॅनिमल लेवलचा, तर तो नेशामा लेवलमध्ये होता. तो नेशामा लेवलमध्ये जो होतो ना, त्याला ती लोक आत्मा आणि परमात्माचा हे सांगतात. आत्मा आणि परमात्माचा हे झाला. कारण नेशामा लेवलवर आहे ना, नेशामा लेवल काय आहे? नेशामा लेवल म्हणजे जो लाईफचा जो वरचा जो लेवल आहे ना, सेफिरोजच्या याच्यामध्ये जो खाया लेवल आहे, खाया लेवल म्हणजे वरचा लेवल, खाया लेवलचा जो सोर्स आहे ना, त्या खाया लेवलच्या सोर्सने अख्खा या जगामध्ये लाईफ येते. म्हणजे जो टेबल पासून ते खुर्ची पासून ते बॅक्टेरिया पासून ते मच्छीनी, घोडा, कुत्रा, गाढव, झाड, सगळं 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 आहेत ना, सगळ्यामध्ये जो लाईफ येते, तो लाईफ कुठून येते? तो खाया लेवल मध्ये येते. पण खाया लेवल मधून तो खाली कुठं उतरते? तो नेशामा लेवल मध्ये उतरते, आपल्या नेशामा लेवल मध्ये उतरते माणसाच्या. तर तुम्ही जर नेशामामध्ये जर कनेक्ट केला ना, तर तुम्ही लाईफच्या सोर्स मध्ये कनेक्ट करू शकता. तर लाईफच्या सोर्स मध्ये कनेक्ट केल्यावर मग तो परमात्मा संगती मिलन झाला बोलतोय तो. पण तो ह्या आपल्यासाठी नाही, कारण तुम्ही जर त्या खालीच्या लेवलला गेलो ना, तर तुमच्यासाठी ते आहे. तुम्ही खालच्या लेवलला नाही जाताय तिथं. तेवढ्या खालच्या लेवलला जर तुम्ही गेलो ना, तर तुमच्यामध्ये तुम्हाला तो आनंद, परमानंद, महाआनंद आणि सगळा मिळेल तुम्हाला. तुम्हाला मग आत्मा आणि परमात्मा मिळालं, म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन झालं. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे सोल ना आहे. आत्मा ह्याचा म्हणजे जो संस्कृत वर्ड आहे ना आत्मा, ह्याचा लिटरल मिनिंग काय? जो आतमध्ये राहतो तो. आतमध्ये जो राहतो तो. आतमध्ये कोण राहतं? आपला अॅनिमल सोल राहते आपल्या आतमध्ये, ज्याला आपण नेफेश बेहिमा बोलतो. तर तो अॅनिमल सोल जो आहे ना, तो अॅनिमल सोलला जेव्हा स्पिरिच्युअल लेवलमध्ये कुठलं कनेक्शन झालं ना, तर तेव्हा त्याला तो आनंद होतो. आपल्याला एक्सपिरियन्स नाही करता येणार आहे तो, कारण आपल्याला एक्सपिरियन्स काय, तुम्ही बोलाल की गोरीला माकडाने जर साखर खाल्ली तर त्याला काय एक्सपिरियन्स होतो, ते मला एक्सपिरियन्स घ्यायचं, तुम्हाला नाही घेता येणार आहे ते. त्याच्यासाठी तुम्हाला गोरीला व्हायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला अॅनिमल सोलच्या लेवलला खाली पडायला लागेल. तुम्ही अॅनिमल सोलच्या लेवलला खाली पडाल ना, तर तुम्हाला तो हे एक्सपिरियन्स घेता येईल. आपल्यामध्ये जो सिस्टम आहे ना, तो सिस्टम आहे ना, ह्या लेवलच्या वरून चालू होते, फिजिकल लेवलच्या वरून चालू होती. का? कारण दुसऱ्या सिस्टम मध्ये आहे ना, सोलला एवढं वर्ड्स नाहीत. नेफेश, रुआख, नेशामा, हे सगळं वर्ड्स नाहीत. का वर्ड्स नाहीत? कारण ही जी जर्नी आहे ना, कब्बालाची जर्नी, तोराची जर्नी आहे ना, ही स्पिरिच्युअल वर्ल्डची जर्नी. स्पिरिच्युअल वर्ल्डचा खाली कसा इफेक्ट होते त्याची जर्नी. खालचा वर्ल्ड वरच्या वर्ल्डला कसा इफेक्ट करते त्याची जर्नी नाही. आपण खालून वर कनेक्ट करायसाठी नाही, आपल्याला सांगते की वरचा वर्ल्ड असा आहे आणि तुला अजून खालचा वर्ल्ड घेऊन तिथं कनेक्ट कर वरच्या वर्ल्ड मध्ये. तर हा जो डेस्टिनीचा आणि ह्याचा जो हे येते ना, तो सगळा फिजिकल वर्ल्ड मध्ये येते. फिजिकल वर्ल्ड मध्ये आपली बॉडी आहे ना, आपला अॅनिमल सोल चालवतो. आपण आपल्या बॉडी बरोबर हे म्हणजे एक फॅक्ट आहे की आपण आपल्या बॉडी बरोबर आयडेंटिफाय करतो, पण तो आपल्या बॉडी बरोबर का आयडेंटिफाय करतो आपण? कारण ह्या जगामध्ये आपल्याला बॉडी बरोबर आयडेंटिफाय केलं ना, तरच आपण काम करू शकतो, नाहीतर आपण काम नाही करू शकत. आपली जी हायर लेवलची पण काम आहेत ती हायर लेवलची पण जी कामं आहेत ना, ती करायसाठी तुम्हाला बॉडी बरोबर तुम्हाला तो टूल पाहिजे. बॉडी तुमचा टूल आहे. तुमचा स्पिरिच्युअल तुमचा जो पार्ट आहे ना, तो स्पिरिच्युअल पार्ट या फिजिकल वर्ल्ड मध्ये इकडं येऊन त्याचा काम करायचा, त्याचा मिशन करायसाठी त्याला दिलेला जो युनिफॉर्म आहे, त्याला दिलेला जो कव्हरिंग आहे, स्पेस सूट बोलतात ना, स्पेस मध्ये गेल्यावर कसं स्पेस सूट घालायला लागतं, तसं आपल्या सोलला दिलेला हा स्पेस सूट आहे. आणि या स्पेस सूट साठी वेगळा रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, कारण तो स्पेस वो आउटर फिजिकल वर्ल्ड सांगती डील करायसाठी आहे.
आणि इनसाइड आपण कब्बाला तोरा आणि हे सगळ्या जी गोष्टी सांगते ना, ते काय सांगते आपल्याला सोल आतमध्ये जो आहे ना, स्पेस सूटच्या आतमध्ये जी गोष्ट आहे ना, त्या आतमधल्या गोष्टी सांगते, कनेक्ट होऊन सांगते आपल्याला ते. आणि आपल्या या आतमधल्या गोष्टीचा जो आहे ना, तो मिशन करायला आलेला आहे, तो काहीतरी काम करायला आलेला आहे, त्याचा हे आहे तो. आ- त्याला जर पाहिजे ना, तर तो ज्युइश म्हणून नाही, तो नॉन ज्युइश म्हणून पण येईल. त्याला जर नॉन ज्युइश लोकांना वर उठवायचं असेल ना, दुसऱ्या लोकांना उठवायचं असेल ना, तर तो दुसऱ्यांच्या कम्युनिटीमध्ये पण तो इकडं पैदा होऊन त्या लोकांचा पण भला करू शकतो तो. आणि तो जेव्हा तिकडं भला करतो ना, तेव्हा त्याला तिकडं महापुरुष बोलतात. तुम्ही सगळं महापुरुष लोकांमध्ये जन्माला आलो, म्हणून तुम्हाला महापुरुष कोण नाही बोलणार आहे. का नाही बोलणार आहे? कारण तुम्हाला काहीतरी स्पेशल, तो छोटासा काम नाही दिलाय या कम्युनिटीला उचला तर तो कम्युनिटीला उचला, त्याच्याशी मोठा काम दिलेलं आहे. बरोबर ना? एखादा जर पूल बनवायचा असतं ना, तर पूल बनवायसाठी एक कुठल्या तरी गावात पूल बनवायचा आहे, तर पूल बनवायसाठी काय करतं, एक इंजिनियर, त्याच्या हाताखाली 10 वर्कर है ना, आणि 4 सुपरवायझर, 10-100 वर्कर पाठवून त्याला गावामध्ये पूल बनवायला सांगतात. तो काय आहे, तो महापुरुषचा काम आहे. एक इंजिनियर आणि 4 सुपरवायझर आणि 10 काम करणारी माणसं, 100 काम करणारी माणसं, त्यांना घेऊन गावामध्ये पूल बनवायला गेले. तो कोणाचं काम आहे? तो महापुरुषचा काम आहे. पण एखादा मोठा जो काम असतो ना, एकदम मोठा काम आहे, एक सिटीला दुसऱ्या सिटी बरोबर जोडायचं आहे, किंवा एक मोठा मोठा, आता जसं तिथे मेट्रोचं काम करायचं आहे, आपल्या बॉम्बेमध्ये मेट्रोचं काम चाललंय ना, मुंबईत तसं, किंवा मोठा एअरपोर्ट बनवायचा आहे, त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ना, तर ते बनवासाठी मग एक इंजिनियर नसतं. एक कोणतरी चीफ इंजिनियर असतं, त्याच्या हाताखाली 10 इंजिनियर असतात, त्याच्या खाली अजून 10 इंजिनियर असतात, असं कितीतरी मोठी टीम असते, आणि त्या मोठ्या टीमच्या खाली मग छोटी 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 टीम माणसं असतात. तिकडं जो पैदा होतो तो महापुरुष नाही. का महापुरुष नाही? कारण तिकडे सगळंच इंजिनियर आहे, सगळंच हुशार आहे, त्यांनी सगळंच आहे, ती लोक मोठा काम करतायत. तो मोठा काम जो होतंय ना, त्या मोठ्या कामसाठी जशी देवानी आहे ना, ही इस्रायल लोकांना कशाला चूज केलेलं आहे? इस्रायल लोकांना छोटा काम करायला नाही चूज केलेलं, मोठा काम करायला चूज केलेलं आहे. आपल्याला काय, आपल्याला गावामध्ये पूल नाही बनवायचा आहे. आपल्याला कुठं पूल बनवायचा आहे? आपल्याला या जगामध्ये पूल बनवायचा आहे, जो त्या जगाला या जगावर जॉईन. आपल्याला एक गाव दुसऱ्या गावाला नाही जॉईन करायचं, तर आपल्याला हा जग, फिजिकल जग, स्पिरिच्युअल जगला जॉईन करायचा जो काम आहे ना, तो दिलेला, ते दिलेला आहे. म्हणून इकडे महापुरुष नाही. महापुरुषच्या वरच्या लेवलची आहेत सगळी माणसं, पण महापुरुष नाही होणार आहेत. का नाही होणार आहेत? कारण सगळं त्याच लेवलचं आहे. तिकडं असा छोटी छोटी माणसंच नाहीत कोण. म्हणून आपल्या सिस्टम मध्ये ना, तो कर्माचा लॉ आणि ह्याच्याबद्दल डिस्कशनच नाही. कारण त्याच्याबद्दल काय डिस्कशन करायचं? तू काय केलं तुझं काम, मग तू तिथं जाशील तर तुझं इकडनं कट ऑफ झाला, तर लेणं देणं नाही तुझ्या स्पिरिच्युअल वर्ल्ड बरोबर. तर म्हणून इन्कारनेशन आपण बोलतो, आपण रिबर्थ नाही बोलत. म्हणून रिबर्थ काय आहे? रिबर्थ ना, तो जो लोअर लेवलचा अॅनिमल सोल आहे ना, त्याच्यासाठी रिबर्थ आहे. परत याचा काय गाडो बनायचा, काय कुणाला टच करायचं, काय करायचं, काय करायचं, तो छोट्या लेवल रिबर्थ आहे. तो रिबर्थ म्हणजे तो परत परत पैदा होतो. वरच्या लेवलला रिबर्थ नाही, तर रिइन्कारनेशन आहे. इन्कारनेट व्हायला लागतं. म्हणजे ह्या काहीतरी काम करायसाठी ती स्पेशल तशी बॉडी घेऊन तसा हे करून तो रिइन्कारनेट होतो. जर आपण लोअर लेवलचा बात केला ना, तर लोअर लेवलचा जर कॉन्शियसनेस, आपला कॉन्शियसनेस लोअर लेवल मध्ये आहे ना, तर लोअर लेवलचा कर्माचा लॉ आणि हे ते लॉ लॉ घेऊन चाल. ते लॉ आहेत, असं नाही की नाही ते. हा फिजिकल सिस्टम चालवासाठी ते लॉ आहेत. फिजिकल सिस्टम त्या लॉजनी चालतं. एनर्जी डिस्ट्रॉय नाही होऊ शकत, ऍक्शनला रिएक्शन आहे, ते सगळं फिजिकल वर्ल्डचं लॉज आहेत. ते फिजिकल वर्ल्डचं लॉज ते सगळ्यांसाठी आहेत. पण जेव्हा तुम्ही अप्पर लेवलचा, दुसऱ्या लेवलचा काम करायला येता ना, तेव्हा ते लॉज तुम्हाला, ते छोटं लॉज नाही अप्लाय होत. तुम्हाला तर दुसरं लॉज अप्लाय होतात. दुसरे लॉज आहेत ना, ते जास्ती ट्रिक आणि जास्ती खतरनाक लॉज आहेत. आपले जे लॉज आहेत ना, ते त्याच्याने डायरेक्ट सोल कट ऑफ होते तुमचा. म्हणजे तो हायर लेवलचे जे लॉज आहेत ना, हायर एनर्जीचं हायर लेवलचं लॉज आहे, तर ते लॉज अप्लाय होतात. तर त्या लॉज मध्ये काय असतं, त्या लॉज मध्ये तुम्ही नाही केलं ना, तुम्ही खालच्या खालच्या ह्याच्यामध्ये पडत.
तुम्हाला आहे ना, आता जी कपालामध्ये आपण सांगतोय ना, आपण आपला इगो आहे ना, ती लोक खालच्या लेवलमध्ये इगो मारायला सांगतात. इगो मारायचा नाही. इगो मारायचा म्हणजे काय, की तुमचा इबल मारायचा, तुमचा हे मारायचा. आपण आपल्याला सांगतो इगो मारायचा नाही. आपल्या सोलनी आहे ना, हा अमुक अमुक टाईपची बॉडी कशाला सिलेक्ट केली आहे. आपला जो सोल आहे ना, तो सिलेक्ट करतो ही बॉडी. कशाला सिलेक्ट केलेली आहे, कारण त्याचा काम आहे ना, ह्या टूलनी होणार आहे. ह्या टाईपच्या इगो आहे ना, हा माझा जो इगो आहे ना, त्या माझ्या टाईपच्या इगोनीच हा काम होणार आहे. तुमच्या टाईपचा जो इगो आहे ना, तुमच्या टाईपच्या इगोनीच तो काम होणार आहे. तर आपला इगो आहे ना, त्या आपल्या सोलच्या हातात द्यायचा आहे. आपला जो अॅनिमल सोल आहे ना, त्याचा अख्खा आपण आपल्या गॉडली सोलच्या ताब्यात द्यायचा आहे. मग आपला आपण इकडे तो काम करू शकतो, जो तो काम आहे तो. आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी ना आहे. आपण आहे ना, जिथं टच करतो ना, तिकडचा सारखा वाग. आपण जेव्हा लहान मुलांसाठी एकदम लहान बच्चा लोकांसाठी 2 वर्ष 3 वर्ष किंडर गार्डन मधलं त्यांच्या सांगती जेव्हा आपण जातो ना त्यांच्याकडे, तर आपण कसं वागतो, बच्च्यासारखा वागतो ना. अरे कच्चा, अरे गुलू गुलू असं बोलतो ना. तुम्ही तुमच्या मुलं लहान होती तेव्हा त्यांच्या संगती कसं बोलायचं, लहान मुलासारखं बोलायचं ना. का, कारण आपण जिथं टच करतो ना, तसं आपण तसं वागायला लागतो. जेव्हा तुम्ही मोठ्या माणसांमध्ये बसता, हुशार माणसांमध्ये बसता, याच्यामध्ये बसता, तेव्हा कसं वागता, वेगळं वागतं ना. एखादा लहान मुलगा पण असता ना, तो एक लहान मुलगा पण आहे ना, 4 माणसं बसली मोठी मोठी आणि ती लोक मोठ्या मोठ्या बात करतात ना, तर लहान मुलगा पण आहे त्यांच्यासाठी कनेक्ट व्हायला ना मोठ्या मोठ्या बाता करायला लागतात. आणि मग त्या मोठ्या माणसांना वाटतं अरे किती क्यूट आहे तो, आपल्यासारखा वागायला बघतोय. कारण ह्युमन टेंडेन्सी आपली हे ठीक आहे, आपण आहे ना कुठेतरी कनेक्ट व्हायला बघतो. तर आपण जिथं आपला जिथं कनेक्शन आहे ना, त्या हिशोबाने आपण वागत असतो. जर आपण अॅनिमल सोलला आपण कनेक्ट झालो तर आपण अॅनिमल सोलच्या हिशोबाने वागतो. आपण अॅनिमल सोलच्या हिशोबाने नाही वागत असतो. आपण अप्पर लेवलच्या, हायर लेवलच्या, रुआख लेवलच्या, नेफेश लेवलच्या, रुआख लेवलच्या, नेशामा लेवलच्या ह्याच्याने वागत असतो आपण. म्हणून दुसऱ्या माणसांना आहे ना, नाही आपल्या माणसांना बोलत दुसऱ्या बाहेरच्या माणसांना आहे ना, ती लोकांना समजत नाही की काय माणसं आहेत करून, की अशी कशी ही लोक वागू शकतात. ओके, हा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर होता. जर नाही समजला असेल तर मला सांगा, मी परत सांगेन. की डेस्टिनी आणि हे ते त्या गोष्टी आहेत ना, त्या लोअर लेवलसाठी आहेत. तुमचा आपण आपला जसा जसा काम करू ना, तसा तसा आपल्याला ह्या लाईफ मध्ये जे जे मिळायचं आहे ना, ते ते मिळणार आहे आपल्याला. कारण आपल्या सोलनी ना, आपला सोल हायर लेवल मधून आलाय, त्या वर्ल्ड मधून आलाय ज्या वर्ल्ड मध्ये स्पेस आणि टाइम नाही. तो स्पेस आणि टाइम नसलेल्या वर्ल्ड मधून तो जेव्हा स्पेस आणि टाइम मध्ये येतोय ना, तर त्याला ह्या स्पेस आणि टाइम मध्ये आपल्या बॉडीचा सगळा त्याला माहिती आहे, पास्ट फ्युचर आणि सगळं माहिती आहे. म्हणजे पैदा झाल्यापासून ते मरेपर्यंत या बॉडी बरोबर काय काय होणार आहे ना, या अॅनिमल सोलची जी बॉडी आहे, ही आपली अॅनिमलची बॉडी, आपली बॉडी आणि आपला तो जिवंतपणा काय होणार आहे ना, ते त्या आपल्या सोलला माहिती आहे. आणि तो आपला सोल काय करतो, हायर लेवलचा गॉडली सोल काय करतो, की जसा जसा आपण त्याचा मिशन पुरा करतोय ना, तसा तसा तो आपल्याला त्या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये पुढे पुढे आणून देत असतो. जर तुमच्या डेस्टिनीमध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या फिजिकल लेवलच्या बॉडीमध्ये लिहिलंय ना, की तुम्ही करोडपती होणार आहात, बरोबर, पण तुमचा जर गॉडली सोल बरोबर कनेक्शन आहे ना, तो तुमचा गॉडली सोल तुम्हाला करोडपती व्हायलाच नाही देणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्याचा मिशन नाही कराल ना, तोपर्यंत. कारण तो मिशन करायला आलाय, तुम्ही करोडपती झाल्यावर त्याला काहीतरी मिशन करायचंय. त्या मिशनच्या हिशोबाने जर तुम्ही नाही वागत असाल ना, तर तुम्हाला करोडपती व्हायलाच नाही देणार आहे. तो तो अडवणार नाही आहे तुम्हाला. तो तुम्हाला सांगणार आहे की तू ह्या रॉंग वेनी चाललायस, तुला ही गोष्ट करायची आहे, ती गोष्ट नाही करायची आहे. जर अॅनिमल सोल आहे ना, त्याला अपोज करायला लागला ना, तर तो त्याला त्या अॅनिमल सोलला आहे ना, त्याच्या डेस्टिनी पर्यंत पोचायलाच नाही देतो. पण जर तुम्ही तुमचं काम करत असाल ना, तर तुमच्या लाईफमध्ये जादुनी गोष्टी होतात. जादुनी गोष्टी का होतात, कारण तुम्हाला जे मिळायचं ते मिळतं पण, आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मिळतं तुम्हाला. कारण तुम्हाला जो तुमचा मिशन आहे ना, तो तुम्ही मिशन करताय म्हणून. आणि किती पण कमवला, किती पण काय पण केलं, इथंच सोडून जाणार हो, लक्षात ठेवा. तुमची बॉडी पण तुम्ही इथंच सोडून जाणार. किती पण हेल्थचा पण तुम्ही बंद हे केलं, पण केला पाहिजे. हेल्थ वेल्थ सगळ्याचं हे केला पाहिजे, पण त्याला जो कनेक्शन आहे ना, तो गॉडली सोल बरोबर करा, अॅनिमल सोल बरोबर नको करू. हा एक आन्सर होता. दुसरा आन्सर आहे ना, गुड आणि बॅड, गुड थिंग बॅड थिंग करतो. तर आहे ना, जोहार मधली पेक्षा जोहार मधली मी एक लाईन वाचतो, ती तुम्हाला समजेल का.
फॉर वी हॅव लर्न, ओके, जुहार मध्ये लिहिलं, फॉर वी हॅव लर्न दॅट इट सेज बेटर इज अ पुअर अँड वाईज चाइल्ड दॅन अन ओल्ड अँड फुलिश किंग हू नोज नॉट हाऊ टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ. बेटर इज अ चाइल्ड असा लिहिलंय. बेटर इज अ पुअर अँड वाईज चाइल्ड दॅन अ ओल्ड अँड फुलिश किंग हू नोज नॉट हाऊ टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ. हे कोहेलेत, चालू राजाने लिहिले ना कोहेलेत, त्याच्यामधले चॅप्टर 4 1 2 3 ही लाईन्स आहेत. काय लाईन आहे की गरीब आणि हुशार जो मुलगा आहे ना तो बेटर आहे देन कोण, फुलिश, ओल्ड आणि फुलिश किंग आहे ना त्याच्यापेक्षा बेटर आहे तो. आता ह्याच्याबद्दल जर जेव्हा जोहर डिस्कस करते ना, जोहर डिस्कस करते आपले दुसरं पण पुस्तकं डिसमिशले वगैरे सगळ्या दुसऱ्या कितीतरी गोष्टी डिस्कस करतात. कितीतरी आपले सेजेस आहेत ती लोक डिस्कस करतात. ती लोक बोलतात असा काय बोलते की लहान म्हणजे लहान मुलगा जो गरीब आणि हे आहे तो चांगला आहे, गरीब आहे आणि वाईज आहे तो चांगला आहे, पण एक एखादा किंग जर तो फुलिश आहे, जो स्वतःची काळजी घेऊ नाही शकत, तो तो चांगला नाही. त्याचा अर्थ काय? सालोमन राजा सगळ्यात हुशार माणूस होता ना, तो का असा बोलतोय की लहान मूल चांगला आहे आणि ओल्ड किंग आहे फुलिश असेल तर तो चांगला नाही. तर काय तर ह्याच्यामध्ये आहे ना काय सांगते तू, जोहार काय सांगते की आहे ना पुअर अँड वाईज चाइल्ड कोण आहे? पुअर अँड वाईज चाइल्ड आपल्यामध्ये असलेला जो गुड इन्क्लिनेशन आहे ना, तो गुड इन्क्लिनेशन तो पुअर आणि वाईज चाइल्ड आहे. माणसामध्ये दोन इन्क्लिनेशन आहेत ना, गुड इन्क्लिनेशन आणि इव्हल इन्क्लिनेशन, म्हणजे येत्सेर हारा आणि येत्सेर तोप. ओके, तर येत्सेर हारा आणि येत्सेर तोप मधला येत्सेर तोप जो आहे ना तो कोण आहे? तो पुअर आणि वाईज चाइल्ड आहे तो. आणि येत्सेर हारा जो आहे ना आपला इव्हल इन्क्लिनेशन तो कोण आहे? तो वाईज ओल्ड फुलिश किंग आहे. आता ह्याच्यानी तुम्हाला आहे ना ह्याच्यानी सगळं समजायचं आहे. काय समजायचं आहे की आपला जो इव्हल इन्क्लिनेशन असतं ना, तो इव्हल इन्क्लिनेशन आपला अॅनिमल सोल आहे ना त्याच्यापासून त्याच्या थ्रू येत, त्याच्या संगती येतं आपला इव्हल इन्क्लिनेशन. जेव्हा इथं मूल पैदा होतं ना, तो